नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय आणि आजच माझा 30ला 11:30च्या शिफ्टमध्ये पेपर होता. मी तुमचा जास्त टाइम खर्च करणार नाही, कारण मला माहित आहे अजून भरपूर मुलांचे पेपर आणि बाकी आहेत. फक्त मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते की मला पेपरमध्ये काय अनालिसिस केलं मी आणि काय काय आलं होतं ते. तर मी जास्त वेळ न दवडता काहीही दुसरं न बोलता डायरेक्ट मुद्द्यावर सुरुवात करते. तर लक्षात घ्या, आपला जो पेपर आहे तो इझी टू मॉडरेट आलेला होता, मला तरी असं वाटलं. आणि पेपरचं जे स्वरूप आहे ना, ते जरा कुठल्या कुठल्या प्रश्नांना कन्फ्यूज करणारं होतं. म्हणजे वाटत होतं उत्तर निघत होतं, पण जरा थोडा विचार करावा लागत होता, कारण असं वाटत होतं की गुगली क्वेश्चन आहे की काय. आता हा माझा अनुभव आहे. आता भरपूर मुलांनी माझ्या अगोदर पेपर दिले 27ला 28ला, त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा मला की खरंच असं आहे का म्हणून. आणि जेही आपले मानसशास्त्राचे प्रश्न होते ते व्यवस्थापनावर जास्त आलेले दिसले मला. आणि आणखी तुम्हाला सांगायचं, आता मला एकदम आठवत नाही आहे, पण मी जसं 1-2 दिवस म्हणजे असं रिलॅक्स वगैरे होईल, कारण एवढा भरपूर मोठा पेपर असतो आणि ते प्रश्न वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळे कसं असं भरभर समोर जायचं असते. आणि भरपूर सरांनी पण आपल्या इग्नाइट अकॅडमीचे म्हणा किंवा मग आपले जे वराडे सर आहेत त्यांनी पण सांगितलं आपल्याला की तुम्ही आकृत्यांमध्ये फसू नका. तसंच मी केलेलं आहे. मी कुठल्याही आकृतीला बघितलं सुद्धा नाही. कारण काय होतं, जरी आपल्याला वाटतात की सोपे आहेत तरी पण अशी मुठ्ठी घट्ट बांधायची आणि म्हणायचं नाही मी बघणारच नाही. कारण असं जर केलं नाही तर आपण जर त्यात फसल्या जातो आणि कसे आपले प्रश्न असे निघून जातील बाकीचे कळणार पण नाही. म्हणून त्यात फसायचं नाही. आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर स्ट्रॅटेजी कशी करायची. मी काय केलेलं, मला जे येतं ना अगोदर ते सगळं मी सोडवून घेतलं. जेवढं मला येतं ते सगळं सोडवून घ्यायचं. तुम्हाला जेवढं येतं ते सोपं, ज्यात तुम्हाला वाटते की आमचे एवढे परफेक्ट मार्क आम्हाला मिळणारच आहे, ते सगळं सोडवून घ्यायचं. आणि जर मध्ये मध्ये प्रश्न येतात मग आता ते सोडायचे की स्किप करायचे, तर मी काय केलं, मी त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलं. समजा मला एखाद्या मध्येच असा प्रश्न येत होता की तो मला असा सेकंड स्टेपमध्ये तो क्लिअर करू शकते पण वेळ लागत आहे, त्याला काय केलं, मी त्याचं आन्सर क्लिक करून ठेवलं आणि त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलं. असे माझे 41 प्रश्न झालेत. आणि या 41 मधलं नंतर मी आले होते परत, ते सांगते तुम्हाला. पण अगोदरच्या फर्स्ट स्टेप्समध्ये मला जे येतं ना ते सगळं सोडवून घेतलं. त्यानंतर मग मी जेव्हा परत आले तेव्हा मग 41 मधले माझे फक्त 4 मार्क फॉर रिव्ह्यू ठेवले मी आणि 40 मग पुन्हा सॉल्व्ह केले. म्हणजे याने काय होतं, जेवढं आपल्याला परफेक्ट येतं ना ते आपलं चुकत नाही. जेवढं आपल्याला परफेक्ट येते ते चुकत नाही आणि आपण आपला छान अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला अशी गिल्ट फील होणार नाही की मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचले नाही किंवा मागे मला येत असतील ते प्रश्न राहिले असतील. म्हणून लक्षात घ्या, जे येतं ना ते सरसकट सोडवून घ्या. असा विचारच करू नका की मी मागून सुरुवात करू का, मी मधून सुरुवात करू का. कारण जर तुम्ही लास्ट मधून सुरुवात केली आणि क्लिक केलं तर तो सेव्ह अँड नेक्स्ट झाल्यानंतर पुन्हा परत आपल्याला ते खूप म्हणजे असं कन्फ्युजन वालं असतं. तिथे तसं करायचं नाही. सरसकट अगोदरपासून सुरुवात करायची. जे येत नाही त्यात अडकून बसू नका. कारण त्यात अडकलो तर आपल्याला कुठे वेळ जातो ना 2-3 मिनिटं ते कळत नाही. आणि आता मी किती प्रश्न सोडवले ते सांगते. तर मी काय केलं, बुद्धिमत्तेचं माझं जे चायनीज कोडिंग आहे ते छान बरोबर आलेलं आहे. माझे 2 पझल पण छान सॉल्व्ह झालेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट पण छान झाली, लायनरची पण छान झाली. म्हणजे एकंदरीत पझलचं फक्त एकच पझल मला असं वाटते की ते मला कन्फ्यूज करत होतं, त्याची मी केली पण आणि ते मला उत्तर निघालं नाही, ते मी स्किप करून मग सोडून दिलं ते. कारण त्यात जर गुंतले असते तर मग माझा वेळ गेला असता. त्यानंतर डायरेक्शनचा प्रश्न सोपा होता, पण काय माहित माझं काय चुकलं आणि कुठे चुकलं तर ते कसं लक्षातच आलं नाही. मी पी घ्यायची विसरली की काय, तर त्यात पण जरा कन्फ्यूज झाला. आणि बर्ड रिलेशनमध्ये सिस्टर अँड इन लॉ होती एक आणि काहीतरी ब्रदर इन लॉ होता, अविवाहित होती आणि तिथे पण निघालं उत्तर, पण त्यावर जरा मला थोडी आशंकाच आहे. त्याचे मी मार्क माझ्या याच्यात काउंट करणार नाही सध्या. त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये ना जे पझल आलं होतं ना ते सगळे पझल सोपे होते, 8-8 व्यक्तीचेच होते. आणि सर्कलमध्ये इनसाइट तोंड करून होते. म्हणजे असे डबल व्हेरिएबल वाले प्रश्न नव्हते आपल्याला. फक्त जे आपलं मजल्याचं होतं ते जरा कन्फ्युजन होतं. म्हणजे लवकर माझं आन्सर निघालं नाही, मला 2-3 शक्यता घ्याव्या लागल्या. आणि एक होतं मला असं वाटतं डेवर ते पण जरा थोडं असं होतंच, मॉडरेट स्वरूपाचं होतं ते पण. लायनरचे छान सोपं होतं, लवकर निघाले 2 पॉसिबिलिटीमध्ये. आणि सिटिंगची जी वर्तुळाकार सिटिंग होती त्यात पण 2 पॉसिबिलिटी घ्याव्या लागल्या, पण निघालं लवकर. म्हणजे ते माझे झालेत 2 छान. नंतर तुम्हाला सांगते माझी चुकी कुठे झाली होती. जो एक आपला सर्कलचा प्रश्न असतो ना तिथे कसं दिलं त्यांनी,
डी ई एफ आणि इकडे मध्येच ना म्हणजे अक्षर बदलवले, म्हणजे असं जसं ABCDEF असतं ना, तर त्यांनी तसं ABCDEF नाही दिलं, मध्ये 4 अगोदरचे 4 वेगळे दिले आणि नंतरचे 4 वेगळे दिले. तर आपण कसं करतो ABCDEFG असं घेऊन घेतो. मग नंतर मला कळलं की माझं उत्तर का निघत नाही आहे प्रश्न केल्यानंतर, तेव्हा मला कळलं कुठेतरी चुकलंय. मग मी परत अरे बापरे म्हटलं. मग तेव्हा माझे ते जे 5 मिनिटं गेलेत ना त्याचा खूप मला लॉस झाला, कारण त्यात मी छान बर्ड रिलेशनचे जे प्रश्न आहेत ते छान व्यवस्थित सॉल्व्ह करू शकले असते. तुम्ही अशी चुकी करू नका, प्रश्न व्यवस्थित वाचा आणि जे आपले अल्फाबेट आहे ना ते बघून घ्या, 2-2 वेळा बघून घ्या की खरंच इथे कुठले अल्फाबेट दिलेले आहेत. त्यानंतर गणितामध्ये वर्ड प्रॉब्लेम होते, नंबर सिरीज मिसिंग नंबरचे होते काही, आणि सिम्प्लिफिकेशनचं फार सोपी होतं, काहीच टेन्शन नव्हतं, बेरीज वजाबाकीच होते, मागे होते मला ते. मराठी पण फार सोपी होतं, काहीच अभ्यास करायची गरज नाही. मानसशास्त्र मी म्हणेल की इझी टू मॉडरेट होतं, मराठी इझी होतं. इंग्रजीकडे मी जास्त लक्ष दिलं नाही कारण माझ्याजवळ वेळ कमी होता नंतर, आणि त्यामुळे मग तो प्रश्न वाचायला जे क्लोज टेस्ट होती तिथे त्यांनी ABCDEF पर्यंत दिलेलं होतं आणि F पर्यंत तेच प्रश्न दिले होते त्यांनी क्लोज टेस्टमध्ये, की इथे A मध्ये काय येईल, B मध्ये, ते पूर्ण एवढा मोठा पॅसेज होता आणि तो एवढा मोठा पॅसेज म्हटला तेवढा वाचायचं की पुढे करायचं, कारण तेवढ्या वेळात माझे जास्त प्रश्न होत होते बुद्धिमत्तेचे, म्हणून मी तिकडे लक्ष दिलं नाही. तर बघा, तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही करा, नाहीतर काही पार्ट आपल्याला स्किप करावाच लागेल आणि ते केल्याशिवाय आपण 200 प्रश्नापर्यंत पोहोचूच शकत नाही. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय स्किप करायचं आहे आणि कुठे समोर जायचं आहे, कारण सगळ्यांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते, सगळ्यांचा अभ्यास वेगवेगळा झालेला आहे. त्यानंतर प्रश्नाचे स्वरूप पाहून लगेच 2 सेकंदात निर्णय घ्यायचा की मला हा स्किप करायचा आहे की मार्क फॉर रिव्ह्यू करायचा आहे. म्हणून तिथे वेळ वाया घालवायचा नाही की मी प्रश्न वाचते आणि प्रश्न वाचल्यानंतर मी डिसिजन घेते की आता मला सोडवायचा नाही, एवढा वेळ नसतो आपल्याला. लगेच तसा पेपर सुरू झाला तसं स्टार्ट करायचं आणि स्टार्ट केल्यानंतर ABCD लिहून घ्यायची छान मस्त ABCDला लिहून घ्यायची, अल्फाबेटिकली नंबर देऊन द्यायचे. मी तर 2 पासून तर जे मला लर्न होतं ते सगळं वर्ग घन लिहून ठेवले 20 पर्यंत एका साईडनं, पटकन जसं स्टार्ट झालं तसं आणि सोडवायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी एक सांगायचं मला कुठे प्रॉब्लेम आला सांगते तुम्हाला. इंग्रजीमध्ये जे आपले इंग्रजी डिक्शनरी प्रमाणे जे असे 5 वर्ड काढायचे होते ना, त्यांनी काय केलं त्याला डावीकडून चौथा विचारलंय, म्हणजे नंबर जे असे लावायचे ना ते प्रश्न तर आपण आन्सर काढू, पण जसं त्यांनी पहिलाच विचारलेलं नाही, त्यांनी काय केलं, तुम्ही ते म्हणजे जसे असे 4 आपल्याला हे दिले स्पेलिंग, आणि त्या स्पेलिंग प्रमाणे जसं उदाहरण म्हणून सांगते, मला आता आठवत नाही शब्द कुठला आहे, तर जसं बिलीवचं स्पेलिंग म्हणा BELI, तर खाली जर समजा जो एखादा दुसरा B वरून शब्द असेल किंवा मग एखादा दुसरा T वरून शब्द असेल त्याला पण ELYच, म्हणजे जसं बिलीवच्या स्पेलिंग मध्ये तसे 4 क्रमापर्यंत त्यांनी सेम अक्षर दिली, आणि नंतर मग आपल्याला इकडे शोधायचं होतं की यू नंतर काय येतं, म्हणजे इतकं कन्फ्युजन होतं, त्यात वेळ जात होता. आणि नंतर मग त्याकडून डावीकडून चौथं, म्हणजे तिथे जर आपण कन्फ्युज झालं की उजवीकडून की डावीकडून, आपण जर चुकीनं क्लिक केलं दुसरं तर गेला मार्क आपला. म्हणून अशा चुका करू नका. जरा शांततेने जे प्रश्न येतात ना तिथं जरा कॉन्सन्ट्रेशन द्या. प्रश्न एक सोडून 2 वेळा मी पाहत होते ऍड्रेसची की हुबेहूब सांगितलं आहे की नॉट मॅचिंग सांगितलेलं आहे, आणि खरंच ऍड्रेसमध्ये नन हा पर्याय असतो ना तेव्हा पुन्हा चेक करा, कारण ननला पण माझे 2 ऑप्शन आलेले आहेत ज्या नन मध्ये होत्या ऍड्रेसच्या आकृत्या, म्हणजे त्या जुळतच नव्हत्या आणि तिथं नन म्हणून येत होतं. मग म्हणून असा पेपर डोकं जागेवर ठेवून, घरी जे होतं ते बाजूला ठेवा, पण पेपर आपलं डोकं जागेवर ठेवून या 2 तासातच खरी कसोटी आहे. आणि इथं जर जिंकलो ना आपण, कारण वर्षभर अभ्यास करून काहीही फायदा नाही, पेपर हा अभ्यासाचा आहेच नाही, पेपर फक्त टाइम मॅनेजमेंटचा आहे. आता तो टाइम मॅनेजमेंट आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला ठरवायचा आहे, आणि त्या 2 तासात काय करायचं आहे, खाली बघायचं मागे बघायचं, काय करायचं ते करा, पण 2 तासात जेवढं सोडवता येईल तेवढं सोडा, आणि कुठेच लक्ष देऊ नका. आणि लक्ष देता माझ्या बाजूला जी मुलगी होती तिचं तर कम्प्युटर पण बंद पडलेलं होतं, मग तिला येऊन ती आवाज देत होती, मग सगळ्यांना तिचा टाइम पण कव्हर झाला असेल नंतर, पण असे भरपूर प्रॉब्लेम होतात, त्यामुळे मानसिक तणाव पण येतो सगळा. आता कम्प्युटरचे पण 2 प्रश्न आले होते, मला सुचत नाहीये की कसं काय सांगावं, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा की ताई, मी तरी त्यांचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, कारण मी जस्ट आलेली आहे घरी. आमचा 2:30ला पेपर सुटला आणि लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, आणि छान तिथे पण आपल्या काही सबस्क्रायबर ताई भेटल्या होत्या आणि छान वाटलं त्यांना बघून, मस्त. आणि आणखी तुम्हाला सांगते, थांबा मला 1 मिनिट आठवू द्या, मराठीमध्ये ना विरुद्धार्थी शब्दाच्या 3 जोड्या दिलेल्या होत्या त्यांनी, त्यातली आपल्याला वेगळं काढायचं होतं, तर त्यातलं कसं दिलं त्यांनी ऑप्शनमध्ये
1 किंवा 2, 2 किंवा 3, वरील सर्व किंवा यापैकी नाही. त्यामुळे त्या जोड्या शोधायच्या होत्या. म्हणजे पटकन आन्सर निघत नव्हतं, शोधायचं होतं. 2 आहेत का, मग ही जोडी बरोबर आहे का, ही तिसरी जोडी बरोबर आहे का, पहिली जोडी बरोबर आहे का, त्यातून आन्सर निघत होतं. म्हणजे लगेच एकच जोडी दिलेली नव्हती. म्हणून सांगते, जरा कॉन्सन्ट्रेशननी पेपर सोडवायचा आहे. आणि आणखी पुन्हा छान अजून एखादा व्हिडिओ बनवेल. आजच्यासाठी एवढंच, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. अभ्यासापेक्षा टाइम मॅनेजमेंट करा. जेवढं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करता येईल कम्प्युटरवर टेस्ट सोडून बघा, त्याने भरपूर फायदा होतो. कुठले स्किप करायचे ते प्रश्न सोडवा. कुठले स्किप करायचे ते प्रश्न ठरवा, की मला हे स्किप करायचं आहे पेपरमध्ये, मला आकृत्यांकडे बघायचंच नाही आहे, मला इंग्रजीचा हा भाग बघायचाच नाही आहे. जेव्हा असं घरून ठरवून जाऊ ना, तेव्हाच तिथे आपण करू शकू. कारण तिथे जर आपण प्लॅनिंग केलं नाही आणि गोल ठेवला नाही की मी काय स्किप करणार आहे, तिथे सुचत नाही. म्हणून अगोदर स्किप काय करायचं ते डोक्यात पक्क बांधून ठेवा. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. पॉझिटिव्ह विचार करा, सर्वात महत्वाचं, कारण हा काळ खूप तणावाचा आहे. स्वतःची काळजी घ्या. बाय.